भंडारा जिले में सरकारी स्कूलों में शिक्षकों की कमी को लेकर एक बार फिर आवाज बुलंद हो गई है। जिला परिषद सभापति नरेश ईश्वरकर ने मीडिया से बातचीत में कहा कि जिले के कई स्कूलों में शिक्षकों के पद खाली होने से विद्यार्थियों की पढ़ाई प्रभावित हो रही है। इसी मांग को लेकर 8 जुलाई को दशहरा मैदान से एक विशाल मोर्चा निकाला जाएगा। इस मोर्चे में अभिभावकों, विद्यार्थियों, पंचायत प्रतिनिधियों और आम नागरिकों से बड़ी संख्या में शामिल होकर शिक्षकों की नियुक्ति की मांग को मजबूती देने की अपील की गई है। असं आहे, भंडारा जिल्ह्यातल्या गोरगरीब वनमजुरी करणाऱ्यांचे मुलं हे खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद शाळेत शिकत असतात। कारण जिल्हा परिषद शासनाचे धोरण आहे की कोणताही मुलगा हा शिक्षित झाला पाहिजे असे धोरण आहे। परंतु आज शासनाच्या जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे आज भंडारा जिल्ह्यातल्या संपूर्ण शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत। नाहीच्या बरोबर शिक्षक आहेत। त्या शिक्षकाकडे बिलोच्या सुद्धा काम देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे शाळांमध्ये शिक्षक नाही अशा कितीतरी शाळा भंडारा जिल्ह्यातल्या बिनशिक्षकी झाल्या आहेत। शिक्षक हा शाळांमध्ये येतो, बिलोच्या काम त्याच्यामुळे शासनाने दिलं। मग शाळांमध्ये एकच शिक्षक 5 वर्ग, त्या ठिकाणात शिक्षकांनी काय करावं, म्हणजे हा आमच्यामुळे मोठा प्रसंग निर्माण झालेला आहे। आणि असा प्रसंग उभवलाय का शाळा बंद केल्याशिवाय उपाय नाही आहे। म्हणजे शासनाने अगर भरती नाही केलं तर शाळा असे मुलं म्हणजे अशिक्षित होतील। त्यामुळे शाळाच बंद केलं शासनाने तर आम्हाला म्हणजे त्रास होणार नाही। आपले मुलं कोण्या पद्धतीने शिकवायचे ते पालक पाहतील। आणि त्यामुळे येत्या 8 तारखेला आम्ही लोकांची चिल्लाट असल्यामुळे लोकांच्या म्हणणं आहे की आम्ही मोर्चा काढतो, तुम्ही सहभागी व्हा, असा लोकांच्या म्हणणं आहे। गावागावून फोन आम्हाला खूप येऊन राहिलेले आहेत। शासन हा झोपलेला आहे आणि झोपल्या शासनाला कुठंतरी जाग यावं, फडणवीस सरकारला कुठंतरी जाग यावं, यासाठी खऱ्या अर्थानं लोक हे आतुरतेनं मला फोन करत आहेत आणि वारंवार मला सुद्धा मेसेज करत आहेत। त्यामुळे आम्ही शिक्षण समितीमध्ये सुद्धा जिल्हा परिषदची मासिक मीटिंग होते, त्या मासिक मीटिंग मध्ये सुद्धा आम्ही ठराव घेतलेला आहे की शिक्षक भरती झाल्या पाहिजे, शासनाकडे पाठवलेला आहे। अन्यथा हे शाळा बंद करा तुम्ही, जिल्हा परिषद शाळा, इथून कुठंतरी मार्ग निघावं हे आमची भावना आहे। परंतु वारंवार आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतरही, वारंवार बाकीच्या काही गोष्टी केल्यानंतरही शासनाला जाग येत नाही। फडणवीस सरकार हे कुठंतरी झोपलेली आहे, महाराष्ट्र सरकार हे झोपलेली आहे। हिला जाग येण्यासाठी येत्या 8 तारखेला भव्य शिक्षक, पालक आणि सरपंच, जिल्हा सदस्य, पंचायत समिती सदस्य हे संपूर्ण जनता भंडारा जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येमध्ये उपस्थित होणार आहे। म्हणून आम्ही 8 तारखेला तो मोर्चाचा नियोजन सुद्धा आम्ही केलेला आहे।